तर मैत्रिणींनो, आपण अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त फराळाच्या वस्तू बनवलेल्या आहेत उपवासाच्या. तर बघूया आपण कशा बनवल्या आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी आज आषाढी एकादशीसाठी फराळाच्या वस्तू बनवते. तर सर्वात आधी मी साबुदाणे वडे बनवणार आहे. तर अशी सुरुवात केलेली मी. साबुदाणे भिजवलेले आहेत रात्री पद्धतीने. तर मी याच्यातले 2 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी 2 वाटी 2 वाटी आहेत आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट जाडसर असं दळलेलं आहे. बघू शकता दळून असे जाड दळले कूट. आणि साबुदाणे हे 2 वाटी आहेत. याच्यात मी असं मिरच्यांचं कतरण टाकलंय, थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला चालत असेल तर टाकायची उपवासला. कोणी कोणी कोथिंबीर नाही खात तर नका टाकू. तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. आणि मग मी हे साबुदाणे ना असं मिक्सरला असं 1 मिनिट फिरवून घेतलेलं आहे. असं पीठ थोडस क्रॅक केले त्यांना मी साबुदाण्यांना. थोडं थोडं पीठ आहे त्याच्यात आणि बरेच आखे पण आहेत त्याच्यात. तर असं 1 मिनिट फिरवून घेतलंय फक्त मी मिक्सरला. तर आपण सुरुवात करू. तर याच्यामध्ये बटाटा टाकू आपण. तर हा 2 वाटी साबुदाण्याला 1 वाटी बटाटा असं भरून घेतलाय मी. उकळलेला आहे हा. आपण हे याच्यात टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट बटाटा सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मीठ टाकायचंय. तुम्हाला वाटलं तर चटणी पण टाकू शकता तुम्ही. मी थोडस असं बारीक मिरची पण अशी बारीक फिरवून घेतली, ती पण टाकली मी थोडीशी. तर पाण्याची गरज नाही याला. असं भिजवून घ्यायचं. साबुदाणे असे मॅश नसते झाले ते हाताने व्यवस्थित. मग मी मिक्सरला थोडं थोडं असं 1 मिनिट फिरवून घेतलेले, अर्धा मिनिट 1 मिनिट असं. तुम्हाला वाटलं तर जिरं पण टाकू शकता तुम्ही याच्यात, चालत असेल तर टाकायचं. तर असे चप्पट गोळे बनवून घ्यायचे त्याचे सगळे. एकदम जाड पण नाही ठेवायचे, इतके बारीक करायचे अशा पद्धतीने. बिलकुल साबुदाणे बुडतील इतकंच पाणी टाकलं होतं मी त्याच्यात रात्री. आणि मग असे छान कोरडे झाले ते, मोकळे मोकळे हाताने मोकळे केले मी त्यांना. तेल तापून गेलंय आपलं. थोडस मध्यम गॅस करायचा. लो ते मध्यम गॅसवर त्यांना होऊ द्यायचं. थोडस छोटस गोळा टाकून बघितलं मी. केअरफुली काम करायचंय, तळायचं. कारण काय वेळेस हा वडा पण उडतो म्हणे. आपण त्या उडायला नको म्हणून आपण त्याला थोडं बारीक पण करून घेतले त्यांना. पहिल्या वेळेस थोडेसेच टाकते मी. 1 मिनिट हलवायचं नाही त्याला, त्याचं मोकळं होऊ द्यायचं त्याला. अंदाज पण उलटवायचे.
काही वेळेस असं साबुदाणा पण उडतो, काळजी घ्यायची तळताना. तसं पाण्याने लावायचं हाताला, तेल लावून घ्यायचं चिटकत असेल तर, आणि पाण्याचं कडेमध्ये तेलामध्ये टाकल्याने उडू शकतं पाण्याचं. असे 3 ते 4 मिनिटं होऊन गेलेला. अशा रंगावर आले का काढून घ्यायचे. तर असेच सगळे तळून घ्यायचे. आता तोपर्यंत आपण पुढची रेसिपीची तयारी करून घेऊ. तर हे 2 वाटी साबुदाणे घेतलेत मी. त्याला पण असंच मिक्सर मध्ये क्रश करून टाकले मी. असे थोडेसे जाड बारीक दिसते, पीठ दिसते थोडंफार. मिक्सर मध्ये 1-1 मिनिट फिरवून घेतले मी 2दा, थोडे थोडे टाकून. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, तुम्हाला वाटली तर टाकायची, नाही तर नाही टाकायची. थोडे मिरच्या पण टाकल्या मी याच्यात, आता हे थोडस टाकते. नंतर त्याला पण एवढा बटाटा टाकते मी. शेंगदाण्याचं कूट टाकते एवढं. मीठ पण टाकून द्यायचं. तर आपण याचे पराठे बनवणार आहे पॅनवर. मीठ व्यवस्थित झालं का चेक करून घ्यायचं. थोडं कमी मीठ टाकून दिलं मी. आता आपण इकडे ठेवू आणि मध्ये मध्ये उलटवत राहू त्यांना. आणि तोपर्यंत आपण पॅनवर पराठा लावून घेऊ. थोडं जिरं टाकून पण याच्यात. तेल टाकून द्यायचं आजूबाजूने. असे पराठे बनवायला तुम्ही कोरडं पीठ पण टाकू शकता साबुदाण्याचं. अगोदर तव्यावर भाजून घ्यायचे साबुदाणे. नंतर
मिक्सरवर बारीक दळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये बटाटा, शेंगदाण्याचं कूट, लसूण नाही, हिरवी मिरची, असं जे उपवासाला चालतं ते टाकायचं आणि मग भिजवून घ्यायचं असं पीठ बटाटा टाकून. तसं पण केलेलं चालतं. बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने बनलेला आहे तो. छान क्रिस्पी आणि खुसखुशीत आहे. मऊ पण आहे छान. अशा पद्धतीने छान शिजून गेलाय मध्येपर्यंत, आतपर्यंत. बघू शकता मैत्रिणींनो, असं दोघं बाजूने छान भाजलं गेलंय ते. क्रिस्पी होऊन गेलंय ते छान. खरपूस झालेलं आहे ते छान. आपण हे उतरवून घेऊ. मोठं असलं ना तर वाटीचा आकार जास्त छोटा झाला आणि त्या ताटलीच्या खाली बसत नाही ते, तर आपण ताटलीने किंवा वाटीने असं कापून पण घेऊ शकतो छान गोल येण्यासाठी. आता मैत्रिणींना पुढची वस्तू बनवून घेऊ आपण आणखी जे होते ते तर असं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं थोडस. आपण वड्यांसाठी लावायला, तोंड लावायला चटणी बनवतो ही शेंगदाण्याची. थोडस कूट घ्यायचं आणि दही टाकायचं याच्यात. आणि कोथिंबीर टाकायची. मला उपवासला चालत असेल तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालेल. आणि थोडस हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचं, असं मीठ. थोडं चवीपुरता मीठ टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर आंबट गोड बनवू शकता तुम्ही, याच्यात साखर पण टाकू शकता. अशा पद्धतीने वड्यासोबत खायला आपल्याला ही चटणी केलेली मी. तर वडे आणि हे पराठे आणि तिसरी वस्तू ही बनली आहे चटणी. आता आपण पुढची वस्तू बनवू. तर मैत्रिणींनो, पुढचा प्रकार असा आहे की आपण शेंगदाण्याची आमटी भगर मध्ये टाकून खातो. ते आमटी मी बनवते. थोडस जिरं टाकायचं. मध्ये मी क्रश करून घेतलेलं आहे पाणी टाकून, हे कूट, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची असं क्रश केलेलं आहे मी हे पाणी घालून. आता आपण हे टाकून देऊ पाणी. अगोदर हे बटाटे सोडून देऊ. मीठ टाकून देऊ चवीपुरता. असे थोडे बटाटे कलसले गेले का टाकून द्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकली मी. मला चालत असेल तर टाका, कोणी टाकतो कोणी नाही टाकत उपवासला. तर मी थोडीशीच बनवली आहे शूटिंग साठी. तुम्हाला तुमच्या प्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता.
थोडी घट्ट होईल ते आता. 2-3 मिनिटं उकळू द्यायची तिला. तुम्हाला वाटलं तर आंबट गोड पण बनवू शकता तिला, लिंबू आणि साखर टाकून. अशा पद्धतीने आपण आमटी पण केलेली आहे, शेंगदाण्याची आमटी. भगर काही केले नाही मी, पण ती कशी करायची मी सांगते तुम्हाला. तर भगर आणली का तव्यावर भाजून घ्यायची तिला आधी, आणि मग शिजवायला टाकायची तिला. 1 कप भगर असेल तर 2 कप पाणी टाकून द्यायचं. अशा पद्धतीने मी ती मोकळी मोकळी छान बनते. मग त्या भगरवर ही आमटी टाकायची आणि खायची, छान लागतं ते. अशा पद्धतीने आपली आमटी पण तयार आहे. गॅस बंद करूया. आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवू. एक मिरची टाकून द्यायची. थोडं मीठ टाकायचं. अगदी थोडं जिरं टाकायचं. आता हे उकडलेला बटाटा टाकून द्यायचा. इथं मीठ जरूर टाकायचं, म्हणजे मिरच्या आणि बटाटे छान खारट होऊन जातात, साबुदाण्यामध्ये येतात तेव्हा एकदम छान लागतात ते, खारट खारट. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं. इथं टाकून द्यायचं, थोडा कलसून घ्यायचं त्याला. थोडा जाडसरच केलाय मी त्याला. साबुदाणे टाकून द्यायचे. कूट 1 मिनिट परतवून घ्यायचं आधी, मग साबुदाणे सोडायचे. साखर टाकायची. माझ्याकडे दळली नाही मी अजून, तर थोडीशी अशी जाड टाकून दिलेली मी. बारीक साखर टाकायची शक्यतोवर, अगदी थोडी टाकायची, फ्लेवर छान येतो साबुदाण्याला. आज मंद करून द्यायची. आता 2-3 मिनिटं उलट पलट करत होऊ द्यायचं त्याला. मस्त मऊ लुसलुशीत होऊन जातो मग तो.
अशा पद्धतीने साबुदाणे तयार आहेत मैत्रिणींनो आपले. छान झाले. 3-4 मिनिटात होऊन गेलेले आहेत ते छान. आता गॅस बंद करू आपण. तर मैत्रिणींनो पुढचा प्रकार असा बनवतोय आपण, गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवतोय आपण. तर थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे मी. जवळजवळ अर्धा पाऊण कप मी शेंगदाणे टाकले. चांगले भाजून घेतले खरपूस. तर खूप वेळ उलट पलट करून मी जास्त वेळ भाजलेले त्यांना. नियमित भाजतो आपण त्यापेक्षा डबल वेळ लागलाय त्यांना आणि चांगले खरपूस छान झालेले आहेत असे. तर असे भाजल्याने चव छान लागते लाडूची. याला आपण गुळ आहे बारीक केलेला तो टाकणार आहे आपण. तर अगोदर हे असंच फिरवून घ्यायचं थोडस, नंतर गुळ टाकायचं आपण. तर यात गुळ टाकायचा आता. थोडस जाड जाड दळून घेतलं मी आधी. गोड तुमच्या आवडीप्रमाणे करायचं. तसं करून घेतलं मी. थोडं आरवर ठेवलेलं आहे मी ते गुळ पण आणि कूट पण शेंगदाण्याचं. असे लाडू वाळवून घ्यायचे छान. गुळामुळे बाइंडिंग होऊन जाते त्यांना. गुळ थोडासा ओलसर असतो ना. अगदी सुकेपणा असं वाटलं तर मग तेल किंवा तूप थोडस आपण 1 चमचा टाकू शकतो. असे सगळे वाळवून घ्यायचे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं आषाढी एकादशीसाठी आपण एवढ्या फराळाच्या वस्तू बनवल्या आहेत. याच्यातली जी वस्तू तुम्हाला आवडेल ती वस्तू तुम्ही बनवू शकता त्या दिवशी. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 6 प्रकारचे फराळाच्या वस्तू बनवलेल्या आहेत. तर हे पराठा आहे हा साबुदाणा बटाटा एकत्र करून. नंतर शेंगदाण्याचे गुळचे लाडू आहेत ते छान. आणि साबुदाणे बनवलेले आहेत खिचडी. ही शेंगदाण्याची आमटी आहे. आणि साबुदाणे वडे छान क्रिस्पी सुंदर बनलेले आहेत ते. करून अशा पद्धतीने छान बनतात. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो. इथं आपला व्हिडिओ समाप्त होतोय. लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. थँक्यू.